पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. सुरुवात चांगली आहे. एका बाजूला धाकटी डाणू संघ फलंदाजी करत असताना कारण 9ची सरासरी लागली गेलेली आहे पप्पू. या ठिकाणी आपण बघता आहेत चांगली झुंज तयार होणार आहे. कारण दोन्ही बलाढ्य संघ पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने या दोन्ही संघांची अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. नक्कीच दर्जा मात्र दोन्ही संघाने सुधारून दाखवलेला आहे. कारण या ठिकाणी जर आपण बघितले दोन्ही नवखे संघ आहेत, पण दोन्ही नवख्या संघांनी चांगली कामगिरी पहिल्या दिवशी आणि क्वार्टर फायनलपर्यंत लावलेली मजल ही खूप मोठं कर्तबगारीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. दरम्यान तर यावेळेला तिसऱ्या षटकासाठी मात्र आमंत्रित केलं जातं आहे गोलंदाज विघ्नहर्ता विघ्नेश या ठिकाणी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर राईट टाइम ओव्हर द विकेटकडून गोलंदाजी मांगेलाळींकडून साकारताना पहिला चेंडू घेऊन येतो आहे. यस यावेळेला पुन्हा नजाना आला आहे. षटकाराचा बेमिसाल शॉट ओपनिंग झाली आहे षटकाराची आजच्या दिवसाची. आपल्याला आतापर्यंत चौकार पाहायला मिळाले होते या सामन्यात. आता षटकाराचा नजराणा देखील घेतला आहे. म्हणजे नक्कीच ज्या पद्धतीने एकता चषकामध्ये लगातार आपल्याला षटकारची हॅड्रिक 4 वेळा पाहायला मिळालेली आहे. नक्कीच दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक आणि कालच्या दिवशी देखील इतिहास घडवला गेला. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 षटकाराच्या हॅड्रिक्स पाहायला मिळाल्या. नंतर कालच्या दिवसात 2 हॅड्रिक्स आम्हाला पाहायला मिळाल्या. या ठिकाणी पुन्हा एकदा क्रॉस बॅटने थापी शॉटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू जाताना क्षेत्ररक्षित केला जातो आहे. धावसंख्या एकेरीने वाढते आहे. तर धावसंख्या 25 ऑन द बोर्ड, 25 धावा आतापर्यंत मजल चांगली मारली जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धाकटी डाणू प्रीतम बारी संघ कमालीचा पहिल्या दिवशीचा खेळ काय योगदान होतं दोन्ही संघांकडून. आणि आज देखील क्वार्टर फायनल खेळत असताना इकडनं मात्र वरचढ भूमिका कोणाची असणार आहे, सेमीफायनलसाठी एंट्री कोणाची असणार आहे हे देखील पाहायला मिळणार आहे. हो यावेळेला बैठक लॉंग ऑनला उचललाय टोला आणि टिपलाय झेल कमालीचा. यस रोहन दवणे इकडे मात्र टिपता आहेत. कमालीचा फटका होता परंतु नक्कीच त्या ठिकाणी थोडंसं कमी पडला फलंदाज आणि रोहनच्या हातामध्ये लॉंग ऑनला टिपला जाताना झेल. विकेटचं होते पतन. दुसऱ्या विकेटचा झटका धाकटी डाणू संघाला 25 धावांवर मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी आहे. टेक्निक वापरतो विघ्नहर्ता विघ्नेश आहे ज्याच्याकडे कला आहे. कलात्मक गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी नेहमीच अपोलो चिंचणीमध्ये लागत असताना कितीतरी सामन्यांना मात्र विजयश्री मिळवून दिली आहे. कारण जेव्हा जेव्हा संकट येते आणि संकट तारणारा गणपती बाप्पा विघ्नहर्ता विघ्नेश यावेळेला देखील चालून आलेला आहे. पुन्हा एकदा चिंचणी मोरीपाडा संघासाठी चांगली गोलंदाजी, चांगले आक्रमकता उचलण्याच्या माध्यमातून एक षटकार तर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पुढच्या क्षणाला मात्र एक विकेट देखील टिपण्याचं कामगिरी आपल्याला या ठिकाणी दाखवतो. खूपच चांगली गोलंदाजी. तर दर्पण न्यू बॅटर्स अर्पण न्यू बॅटर्स मात्र अर्पण असेल. पाहूया अर्पण या ठिकाणी काय योगदान. धावसंख्या 25 वर स्थिर. तर 2 गडी बाद झालेले आहेत धाकटी डाणू प्रीतम बारी संघाचे. अर्पण न्यू बॅटर्स. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा मग चालेल काय. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉचा चेंडू करून घेतला. थोडा बॉडीला आपल्या टर्न केलं आणि लॉंग लेगला ग्राउंडर. यावेळेला मात्र धोका होता. रिस्क उचलली. हो 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 बाल बाल बचावला जाताना इकडे पाहायला मिळतो आहे. फलंदाज काय रिस्क घेतली दुहेरी धावेची. कारण नक्कीच सांगतात ना रिस्क के आगे जीत असं आहे. तर हे देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्याला ज्याला जिंकायचं आहे, यशस्वीता मिळवायची आहे, सफलता घ्यायची आहे, त्याला मात्र जीवनामध्ये रिस्क ही उचलावीच लागते. इकडे देखील रिस्क उचलली. 2 धावा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 27. हो यावेळेला खराब चेंडू आहे. वाईडचा इशारा. धावसंख्या 28 वर पोहोचते आहे. 28 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगली गोलंदाजी येताना देखील धावसंख्येचा ग्राफ्टिंग देखील वाढवण्याचं कौशल्य या ठिकाणी धाकटी डाणू प्रीतम बारी संघाचे फलंदाज दाखवत आहेत.
क्रीडाप्रेमिक रसिक मात्र नक्कीच उपस्थित, कारण आज दमदार क्रिकेट एकता चषक चिंचणी गावदेवीचं मैदान आज खचाखच भरणार आहे, कारण सुवर्ण पर्वणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला मात्र इन स्विंग केला, हवेमधूनच स्विंग झाला, चेंडू मात्र क्लीन बोल्ड करून घेतो आहे एस टी, आणि अजून एका विकेटचा मिळतो आहे झटका या ठिकाणी. तर न्यू बॅटर्स मात्र मैदानात असेल. ही तेन ही ते न्यू बॅटर्स येतो आहे. 3 विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला कमबॅकिंग, परंतु धावसंख्येचा जर विचार केला, 28 धावा बोर्डावर आपल्याला पाहायला मिळतात. 28 ऑन द बोर्ड, आणि गडी 3 बाद झालेले. न्यू बॅटर्स आहे मैदानामध्ये. पाहूया काय दाखवणार आहे नजाकत. तर तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली कामगिरी, कारण आतापर्यंत 28 आणि 3 गडी बाद असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. काय क्षेत्ररक्षणाचा अलग अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला व्हेरिएशन दिला, हो हो, हलकासा कट आहे. आता पाहूया, पंच अजून काय निर्णय दिलेला नाहीये पंचाने. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 आपल्याला पाहायला मिळतोय. काय शेवटचा चेंडू आला होता, बीट केलं गेलं फलंदाजाला येता येताच, आणि पंचांना देखील चर्चा करण्यास मजबूर करावं लागलं. असा विघ्नेश याचा हा चेंडू, बहारदार चेंडू आपल्याला पाहायला मिळता. गती परिवर्तनामध्ये त्याचा मोठा हातखंड आहे. तर पप्पू, तुला काय वाटते, आता ज्या ठिकाणी 3 षटकं परिपूर्ण झालेली आहेत, 28 धावा या ठिकाणी आणि 3 गडी झालेले आहेत, तर काय तुला काय वाटतं या सामन्याकडे बघून? यावेळेस दोन्ही नवीन संघ आहेत. ही तडजोड मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लागणार. उत्कंठा मात्र शिगेला लागली आहे. 3 षटकात 28 धावा, 9च्या सरासरीने धावसंख्या कुठली गेली आहे, ते मात्र धाकटी अनुषंगाकडनं. तर समोरच्या संघाला सुद्धा कमी लिखून चालणार नाही. जे महाराष्ट्र मोरीपाडा हा संघ सुद्धा दर्जेदार संघ आहे. विघ्नेश म्हटलं, आकाश, रोहन धवणे, कनक धवणे, एक नवीन सितारा महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी संघाचा. आपण बघू शकाल, राईट आर्मवर द विकेट. पुन्हा कनक देवेंद्र धवणे घेऊन येतोय चेंडू, उलट्या फळीने मारलाय, सिपचा फटका सज्जावलाय चांगला. मात्र यावेळेस धावसंख्या 1 धावेने 29 धावेवर जातोय कनक धवणे. यावेळेस कनक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळतोय. 3.1 चेंडूचा खेळ झालाय. महत्वपूर्ण अनमोल 3 रत्न ज्या महाराष्ट्र मोरीपाडा संघाने धाकटी राणू संघाचे टिपल्या गेलेत. मात्र सत्यम नावाचा खेळाडू अजूनपर्यंत या खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत मोठ्या द्यावीची अपेक्षा ही धाकटी राणू संघाला लागेल. पुढील चेंडू राईट आर्मवर द विकेट, कनक धवणे घेऊन येतोय चेंडू, रेक फटका, यावेळेस कमालीचा फटका. शेवटच्या क्षणाला काय होतं बघूया. ओहो, सुरक्षित आता हा चेंडू पकडला गेलाय. आकाश रवींद्र तांबोरे यांच्या हातात झेल विसावलाय. देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला पुन्हा. मंडळी सांडीचं जे सहकार्य, मोठं सहकार्य, केतनजी पांचाळ सरांची उपस्थिती, आणि त्यांच्या स्वागतासाठी आता वाजव. यस, वेलकम आहे सर, केतन सर. आजच्या फिनाले डे मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
येस, आउट आहे, आउट आहे. त्याचं जे फूट आहे ते थोडासा वर आहे. बॅलन्स सुंदर केलं यावेळेस आकाशने. भाग पडलाय समोरच्या संघाला सुद्धा की षटकार आहे की नाही. मात्र पाहिला गेलाय लाईव्हच्या माध्यमातून तर थोडासा पाय काय वर दिसतोय. 6 धावा यावेळेस रोखलंय आकाश तामोरे आणि एफर्ट चांगला होता. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ना क्षेत्ररक्षण उत्तम असलं ना तो संघ चांगला असतो. भुवनेश्वर आपण नेहमी बघतोय. आणि यावेळेस सुरक्षित हातात चेंडू पकडलाय खरं, मात्र बॅलन्स शेवटच्या क्षणाला सावरायचं असतं. सीमेरेषा लगत सीमेला सुद्धा बघायचं असतं. नशा वेळेस झेल पकडलाय. धावसंख्या 29. 3.2 चेंडू, त्यातील तिसरा चेंडूच्या शोधामध्ये पुन्हा कनक देवेंद्र दवणे येतोय. निवी बॅटर मैदानाच्या आत राहुल. एक डावकरी शैलीचा हा फलंदाज. डावकरी शैली म्हटलं ना तर भुवनेश्वरजी हे मैदान पोषकांनी अनुकूल आहे. यावेळेस त्या अनुकूल वातावरणाचा फायदा घेईल का. यावेळेस थोडासा फटका सजवण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि चेंडू यावेळी विसावलेला रोहनच्या हातात. 1 धाव मात्र टिपली जाईल. 30 धावा. 3-0 फोर विकेट्स ही धाकटी अनुसंघाची धावसंख्या बघू शकाल. थोडासा संयमाने खेळ खेळतोय धाकटी अनुसंघ. यावेळेस जवळपास राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा कणक घेऊन येतोय. हा फटका सजवण्याचा प्रयत्न उलट्या फळीने, मात्र शेवटच्या क्षणाला 1 धाव घेते. चांगला या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न विघ्नेश करणं, मात्र पंचाकडे दाद मागतोय. मात्र पंचांनी दाद फेटाळले. दोन्ही तटस्थ पंच. एका बाजूने आपण हार्दिक तांबोरला बघू शकाल, एका बाजूने आपण यतीश तांबोर. दोन्ही पंचांना दोन्ही संघाला न्याय देणार असा न्यायाधीशाप्रमाणे दोन्ही पंचांची भूमिका यावेळेस निभावत आहेत. 1 धाव मात्र अजून फलकावर लागते. धावसंख्या 31. जबरदस्त वातावरण निर्मित केलं आहे. 31-32 डिग्री सेल्सिअस वातावरण. वाऱ्याचा वेग मात्र मंदावलाय. कोणी बांधवांना माहिती आहे जेव्हा जेव्हा पाण्याचा हा समुद्राचा वेग यावेळेस येतोय तेव्हा वारा वेगाने येतो. हो, चांगला फटका टॅप केला त्या चेंडूला. कव्हर क्षेत्रात कव्हर करण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेलाय. 1 धाव सहजरित्या. पण बघू शकाल महत्वपूर्ण 2 एका पाठोपाठ विकेट घेतल्यानंतर धाकटी संघाची अवस्था थोडीशी बिकट झाली अशी दिसते. एकेरी धावावर मात्र या ठिकाणी अपेक्षा वाढवतात. कुठेतरी हल्लाबोल व्हायला हवा असं धाकटी दिसून येते. मात्र तसं काही यावेळेस आपल्याला दिसून येत नाहीये. पुन्हा सत्यमला रोखण्यात कामयाब यशस्वी होतोय यावेळेस कणक. सत्यम एकमेव असा हा हुकमी एक्का आहे. तो गोलंदाज सुद्धा सुंदर करतो आणि फलंदाज सुद्धा. यावेळेस त्यांना रोखलं गेलंय. 4 षटकांचा खेळ मात्र यावेळेस संपलाय. धावसंख्या 32. आता मात्र 8च्या सरासरीने ही धावसंख्या गेली आहे. मागच्या षटकात 9च्या सरासरीने होती. कुठेतरी रन रेटला थांबवलं गेलंय. यांना म्हणतात खेळ. क्रिकेटचा खेळ असा असतो. कधी कधी पालटं समोरच्या संघाला जड, कधी ह्या पालटा ठिकाणी जड, आणि तेव्हाच सुरस वाढत असतं. काय म्हणशील यावेळेस भुवनेश्वर. नक्कीच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कनकची या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाज चांगली खेळी साकारता आहेत त्यांचा मनसुबा चांगलाच आहे. कारण थोडंसं बॅकफुटवर येणे गरजेचंच असते. जेव्हा उत्तम गोलंदाजी असते मान सन्मान देणे, कारण अजूनसुद्धा आपल्या हातामध्ये 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि कारण 4 षटकं झालेली आहेत, 32 धावा म्हणजे आपल्याला हे या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळालेत. परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये कशी हाणामारी होते आणि कसा खेळ दाखवला जातो हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. विघ्नेश आहे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पाहूया. यावेळेला मात्र यॉर्करचा प्रयोग केला गेला. चेंडूला मात्र ग्राउंड रूटच्या शॉट माध्यमातून स्ट्रेट ड्राईव्हला खेळलं जातं आहे आणि एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. तर नक्कीच इकडे मात्र पप्पू हे आहे की रणनीती ही बदलावीच लागते. कारण रणनीतीने खेळावं. कारण आक्रमक फलंदाज जेव्हा येतात तेव्हा गोलंदाज देखील तेवढा भेदक मारा देत असतो ना, तर तेव्हा सन्मान हा खूप महत्त्वाचा आहे. आणि कुठे ना कुठेतरी त्या वेळेची वाट बघायची असते जी आपल्याला नजाकत दाखवणार आहे चौकार षटकाराची. इकडे पहा, हा फुलटॉस चेंडू आला, जागा बनवली, परंतु शॉट
डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू जाताना, तर जर हाच फटका लॉंग लेगकडे उंच गेला असता तर कदाचित पुन्हा एकदा चांगला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु फटका फसला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक असल्यामुळे एकच धाव इकडे परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहे. तर सिंगल डबल देखील जसं महत्त्वपूर्ण कामगिरी असते, सिंगल डबल ही ताकद असते आणि त्याच्यातून सातत्यता वाढत असते. याही वेळेला एक चांगला चेंडू हाताळणं, गुडलाईनच्या लेवलवर दिलेला चेंडू खेळला जातो आहे. काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये एकेरी धाव येते आहे. धावसंख्या मात्र वाढते आहे, 35 वर पोहोचलेली आहे. 35 ऑन द बोर्ड. तर आतापर्यंत विकेट ज्या पतन झालेलं आहे ते म्हणजे 4 असा पद्धतीचा खेळ आहे पप्पू. खरोखरच प्रत्येक चेंडू मागे एक एक धावा देतो यावेळेस विघ्नेश. 3 चेंडू मागे 3 धावा, एकेरी एकेरी आणि एकेरी 3 धावा यावेळेस गोळा करतो. या षटकामध्ये धावसंख्या 35. षटकातील पुढील चेंडू पुन्हा विघ्नेश घेऊन येतोय. सत्यम जबरदस्त फटका सजवला या वेगळे मिड विकेट क्षेत्रामध्ये. हो हो, काय कमालीचा फटका. जिकडे नॉमॅन्स चेंडू जाईल तिकडे येईल चौकार. खरोखरच उत्कृष्ट फटका, कारण चहू बाजूने त्यांना घेरलं गेलंय. अशा वेळी कुठेतरी गॅप शोधायचा आहे. सत्तांनी बघितलं की मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये मला गॅप शोधलाय आणि त्या दिशेने चेंडूला धकललं आणि चौकार मिळवतोय. याला अपेक्षित खेळी खेळून धावसंख्या 39 धावांवर पोहोचवतोय सत्यम यावेळेस. मी म्हटलं होतं हा हुकमी एकमेव असा खेळाडू आहे सत्यम बारी. त्याला आम्ही बऱ्याच वर्षापासून त्या संघात बघतोय. मात्र पुन्हा ती स्थिती घडवण्याच्या प्रयत्नात तो दिसतोय आणि यावेळेस जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाला काहीतरी रणनीती आणि डावपेच आखावे लागतील, कारण सत्यमला रोखायच्या यावेळेस. धावसंख्या 39. षटक क्रमांक 5 त्यातील 5वा चेंडू घेऊन येतोय तो मात्र विघ्नेश भगवान दवणे. हो, कमालीचा शॉट होता. आपण बघूया शेवटच्या क्षणाला काय होतंय. निर्णय येईल यावेळेस गडीबाद. पण सर बघू शकाल बॅलन्स या ठिकाणी अनिकेत तामोरे आणि बॅलन्स चांगला केला यावेळेस. उंचीचा वापर, उंची त्यांची जास्त होती, ज्या उंचीचा वापर केला, हात थोडेसे वर करून बॅलन्स स्वतःला सावरलं. कधी कधी काय होतं की आपण सीमरेषे लागत असतो, कॅच तर सर्वच घेतात, मात्र बॅलन्स चांगला कोणाला करता येतं हे सिद्ध मात्र यावेळेस एफर्टच्या स्वरूपात अनिकेतने केलं. याबद्दल काय म्हणतील? नक्कीच इकडे बैठक मारून शॉट घेतला होता, चेंडू फुलटॉस आला होता आणि बैठकीचा फटका होता, त्यामुळे पॅरलल शॉट आला आणि त्याचा फायदा उंची अनिकेतची आणि नक्कीच तो चेंडू खाली येत होता त्यावेळेला तो हातात बसला. जर थोडासा अजून वरती गेला असता तर कदाचित आपल्याला मोठ्या फटक्याचा नजराणा देखील पाहायला मिळाला असता, पण तसं काय झालं नाहीये. एक चांगला विकेटचा झटका मात्र पुन्हा शेकता धाकटी ढाणू संघाला इकडे मिळतो आहे. जेहल आहे न्यू बॅटर्स. धावसंख्या 39 वर स्थिर आहे. 39 ऑन द बोर्ड. 5व्या विकेटचं पतन या ठिकाणी जेहल येतो न्यू बॅटर्स. खरोखरच यावेळेस जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाने कमबॅक केलं. मी म्हणेल अजूनही एक चांगला विकेट सत्यम नावाचा टिपलाय म्हणून अनमोल रत्न यावेळेस जातोय तंबूच्या आसऱ्याला. न्यू बॅटर मैदानाच्या आत जहल. षटकातील शेवटचा चेंडू, हप्पीचा मारा, कमालीचा फटका सजवला. यावेळेस घेऊ का नको, यावेळेस तुतू मैमा झाला, येतो चौकार आपल्या भेटीला. चुका झाल्या वेळेत अनिकेतकडनं. मागच्या चेंडूवर चांगला झेल टिपला होता, मात्र त्याला पुढे येऊन चेंडू पकडत होता, मात्र प्रत्येक वेळी असं होत नाहीये. नक्कीच पप्पू, ह्या वेळेला त्याला बॉलवर यायचं होतं, कारण कसं आहे की त्याला मागे जम्पिंग करण्यासाठी जागा नाही, कारण टप्पा खाल्यानंतर चेंडू जो उसळू घेतो ना, बॉम्सर करतो ना, जबरदस्त बॉम्सर. म्हणजे हे जर तुम्हाला ध्यानात असेल तर तुम्ही चेंडूवर आले असते, तर कदाचित धावसंख्या 43 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 षटकांची समाप्ती. जर पुढचा सामना असणार आहे अपोलो चिंचणी विरुद्ध चिंचणी दांडेपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. 5 षटकं परिपूर्ण झालेली आहेत याची नोंद घ्यायची आहे. तर अपोलो चिंचणी सज्ज आहे, चिंचणी दांडेपाडा संघ आपण तयारीत राहायचं आहे नाणेफेकीचा कौल घ्यायला यायला. तर नक्कीच पुन्हा एकदा वळूया. धावसंख्या 43 काय कमालीचा. आता शेवटचे 6 चेंडू आहेत पप्पू. खरोखरच या बॉन्ड्रीबद्दल मला असं वाटतं की अनिकेत नेहमीप्रमाणे या खेळपट्टीवर खेळत असतो, त्या खेळपट्टीचा अंदाज आणि या मैदानाचा अंदाज घ्यायला हवा होता, मात्र तसं काही झालेलं नाही. त्यांना माहिती आहे चेंडू पडल्याक्षणी उसळी घेत असतो, मात्र चुका होत आहेत. चुकीला यावेळेस माफी मिळणार नाही. धावसंख्या 43, 5 षटकाच्या उत्तरार्ध. षटक क्रमांक 6 येते आपल्या भेटीला. यावेळेस धाकटी ढाणू विरोधात जय महाराष्ट्र मोरीपाडा संघात यांच्यात रणसंग्राम रंगतोय. अनिकेत रवींद्र तामोरे. फुलटॉस चेंडू, कमालीचा हिट केला यावेळेस. शेवटच्या क्षणाला जाईल सीमरेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. हॉट शॉट, व्हॉट अ शॉट. षटकार.
नक्कीच बापू आपण बघितले षटकारीने मात्र 49 वर पोहोचला आहे आकडा. तर इकडे जी शेवटची 2 ते 3 षटकं असतात ना, त्याच्यात आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दमदार जसं आपण काल बेटेगाव आणि वरोर बघितलं होतं. अक्षरशः प्रमोद सर सुद्धा बोलले वन साइड मॅच होईल. परंतु त्या ओपनर जोडीने मॅचला टाय केलं. शेवटच्या क्षणाला हारले वरोचे संघ. परंतु काय वाटलं नव्हतं, की वरोचा संघ हा खेळी दाखवेल. परंतु ते टर्निंग पॉइंट असते ना, ती शेवटच्या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडू आहेत ना, हे आपण कितीतरी या टुर्नामेंटमध्ये सामने बघितलेत. इकडे देखील सामन्याला आता चांगलं वळण मिळते आहे. चांगली धावसंख्या बोर्डावर लागते. 49 वर सध्या तरी स्थिर झालेली धावसंख्या पाहायला मिळते आहे. पहिल्या चेंडूवर येतोय षटकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र काय होतं बघूया. पुन्हा तोच फटका साधण्याचा प्रयत्न हिट करण्याचा, मात्र मनसुबा चांगला होता. यावेळेस व्हेरिएशनमध्ये थोडासा बदल केला गेलाय. अनिकेतकडनं मागचा चेंडू फुलटो चेंडूवर येतोय षटकार. येणारा दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या पटलावर असंच काही पाहायला मिळतंय. कधी षटकार, कधी निर्धाव, आणि हा खेळ पाहता पाहता प्रेक्षकांची मने जिंकली जातात. यावेळेस तिसऱ्या चेंडूवर का होईल? यावेळेस राहुल की अनिकेत, अनिकेत की राहुल षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय यावेळेस. पुन्हा हा चेंडू थोडासा लेंथवर आढळलाय. लांब क्षेत्रामध्ये यावेळेस चैतन्याकडे चेंडू जाईल, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. यावेळेस कुम्मालीची रणनिंद भेटून पाहू शकेल राहुल आणि जहल यामध्ये. धावसंख्या आता मात्र 51, 50 धावा या ठिकाणी परिपूर्ण अर्धशतक घातला गेलाय. 51 धावा. हेच धाव का घेतली कारण स्ट्राईक राहुलला हवी आहे. कारण मोठे फटके सामर्थ्यवान खेळी साकारण्याचं सामर्थ्य त्याच्या मनगटामध्ये आहे, त्याच्या बॅटमध्ये आहे. शॉट येत आहेत, शॉट दाखवण्यासाठी ही स्ट्राईक रोटेड आपल्याला पाहायला मिळते. कारण आता मात्र शेवटचं षटक असल्यामुळे रिस्क उचलायला तयारच आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये शॉट येतोय. इकडे मात्र एका धावेने समाधान मानावंच लागेल. तेवढा विश्वास आपल्या जोडीदारावर दाखवावाच लागेल. धावसंख्या 1ने वाढली आहे 52. बरोबर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे भुवनेश्वरजी. 52 धावा धावफलकावर लागतायत. मग या करूया मग या परिस्थितीमध्ये कोणता संघ यावेळेस उपांत्य फेरीत धडक मारशील त्याची उत्कंठा शिगेला लागले. जय महाराष्ट्र मोरीपाडा की या ठिकाणी धाकटी आणू, त्यातील हा 5वा चेंडू. सुंदर फटका साधवण्याचा प्रयत्न, बॅटीची बाहेरची कडा लागली आहे आणि यावेळी चूक मात्र करणार नाही आहे विघ्नेश. गडी क्रमांक 6वा. तंबूच्या आश्रयाला निराश होऊन मान खाली घालून जहल यावेळेस तंबूची दिशा बघतोय. 6 गडी परतले. त्यावेळेस धावसंख्या 52 वर. विश नेटवर्कच्या सहाय्याने युट्यूबच्या द्वारे जगभरात हे आपण सामने पाहतायत. तर आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेत पालघर जिल्ह्यातील एक नाव मुनीत कडूल आपण पाहतायत. खूपच सुरेख अशी त्यांची ही रचना. कॅमेरामॅन चांगलं छायाचित्रण टाकतायत. खूपच चांगलं त्यांचं कलरफुल युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्यांचा अपडेट हे जगभरातपर्यंत प्रसिद्ध. ने बॅटर मैदानाच्या आत हिनेश आणि शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावसंख्या 52 वर आहे. शेवटच्या क्षणाला हिनेश कडनं एक मोठा प्रहार होईल का, किंवा अनिकेत कडनं काहीतरी वेगळं काय पाहायला मिळेल. यावेळेस 11 खेळाडूंचा हा संघ जय महाराष्ट्र मोरीपाडाचा क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय आणि शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवर काय कर्तबगारांनी कौशल्यपूर्ण कामगिरी करतो बघूया. अनिकेत विरोधात हिनेश. चांगला चेंडू आपल्याच फॉलोमध्ये पकडण्याचा प्रयत्न आणि यावेळेस एक धाव सहजरित्या टिपली जाते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय आणि धावचित. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 53. 54 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय जय महाराष्ट्र मोरीपाडा संघासमोर धाकटी राणू संघाकडनं. प्रतिषटकामागे यावेळेस 9 धावांची सरासर राखावी लागणार आहे. ती मात्र जय महाराष्ट्र मोरीपाडा संघाला. यस, हा एक धाव काढली. तर इकडे मात्र 53 झाले ना. 53 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 54 धावांचं विजयी लक्ष इकडे ठेवलं गेलेलं आहे चिंचणी मोरीपाडा जय महाराष्ट्र संघासमोर. तर या ठिकाणी पुढचा सामना होणार आहे तो म्हणजे चिंचणी अपोलो विरुद्ध चिंचणी दांडेपाडा. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. टॉस का बॉस ये है खास. त्यानंतर पुढच्या समालोचन मात्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातले बेताज आणि गोड मधुर असं समालोचक
ज्यांच्या आवाजासाठी वाट पाहता आहेत क्रीडाप्रेमक रसिक, असेच प्रमोदजी शेडगे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागतम आजच्या दिवसामध्ये. कारण आजचा दिवस आहे महाफिनाले आणि आज पुन्हा एकदा सरांची लागली आहे उपस्थिती. तर पुढच्या इनिंगला मात्र आपण आवाज ऐकणार आहोत प्रमोद शेडगे सरांचा. चला या टॉससाठी आपण टॉस करून घेऊया. दोन्ही कर्णधार अपोलो चिंचणी आणि चिंचणी दांडेपाडा यांच्यामध्ये पुढचा क्वार्टर फायनलचा सामना असेल. तर केतनजी पांचाळ सरांना मी विनंती करेन की सर या आपण टॉस का बॉसकडे आपला नाणेफेकीचा कौल घेऊया. येस, जिग्नेश धानमेर यांचे पिताश्री किशोरजी धानमेर यांची देखील आज मुख्य मंचावर आपल्या मुलाचा खेळ पाहण्यासाठी उपस्थिती लागलेली आहे. त्यांचं देखील शब्द सुमनांचं हार्दिक हार्दिक स्वागतम आहे. आणि रंगतदार क्रिकेट पुढे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला, एका बाजूला मात्र चिंचणी दांडेपडा, एका बाजूला मात्र चिंचणी अपोलो आणि जिग्नेश आणि दिनेश दोनों यस, धन्यवाद सर. काटा आलेले आहे चिंचणी दांडेपाडा संघ. नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला आलेला आहे. दोन्ही आयोजक मेंबर्स आहेत. तर त्या माध्यमातून काय निर्णय घेतील? प्रथमतः मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेईन. दोन्ही आपले संघ आहेत. तर काय रणनीती तयार करायची, कोणाबद्दल काय काय ठरवायचं आहे आणि आपल्या संघात आज काय बदल आहे का? हो, नक्कीच. मागच्या 2 मॅचमध्ये माझे 3 प्लेयर नव्हते आमच्या टीममधले. तर बॅटिंग साईड स्ट्रॉंग झाली आहे बऱ्यापैकी. आणि तुम्ही जे म्हटलं की काय म्हणजे डिसिजन असेल वगैरे, तर त्यांचे प्लेयर किंवा माझे प्लेयर असं नाही आहे, आम्ही एकच टीम आहे. फक्त या टुर्नामेंटला 2 एंट्र्या पडल्या म्हणून जरा गावाच्या टीमकडून खेळावं लागतंय. बाकीचे समोरचे प्लेयर काय खेळतात ते मला माहिती आहे, त्यांना माहिती आहे आमच्यातले काय प्लेयर खेळतात. त्याच्यामुळे रणनीती असं काही नाही आहे. गेम चांगला करू. फक्त खेळायचा आनंद घ्यायचा आहे. यस, बॉलिंग फर्स्ट चॉईस केलेली आहे. यस, बेस्ट ऑफ लक आहे. चला दामू, आपली मात्र बॅटिंग आहे. बोलणार का? नाही, दामू मात्र आधीच थांबतो तरी तेवढं तरी खूप आहे. यस, आमच्या कॅमेरामॅनला मात्र विनंती असेल, चला वळूया मैदानाच्या आत. आणि जिकडे मात्र 54 धावांचं विजयी लक्ष ठेवलं गेलेलं आहे. एकता चषक पहिला क्वार्टर फायनलचा सामना. तर चिंचणी मोरीपाडा समोर आहे 54 धावांचं लक्ष. आणि पुढचा आवाज आपल्याला ऐकायला येणार आहे प्रमोद शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच. भुवनेश्वर मेहर सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एका साईडला आपण पाहतायत पप्पू जांभरे सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. एवन जोडी सध्या रिझवत होते आपल्याला. सर्वांना माझा नमस्कार. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या गावदेवी माता चिंचणी ऐतिहासिक मैदानात. आणि या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. विश नेटवर्क या चॅनेलवर आपण आहोत आणि अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केतनजी पंचाळ साहेब
यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे एकता चषक 2026. पहिलाच बॉल, बॅटची रुबी कट घेऊन बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना एकंदरीत टार्गेट सेट केले गेले, ते जवळजवळ आपण पाहू शकतायत 54 धावांचं. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा यतीश तामोरे जे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यतीजी तामोरे आणि हार्दिक तामोरे, मागील 2 दिवस हार्दिक तामोरे यांनी सुद्धा खूप उत्कृष्ट दर्जाची पंचगिरी न्याहाळली गेली आणि सातत्याने 5वा दिवस आज यतीजी तामोरे, मयूर तामोरे यांचे बंधू पाहायला मिळतात. आणि या पंच कृषीमध्ये अतिशय एक नामवंत अंपायर म्हणून ज्यांची ओळख. तीन चांगला बॉल होता, यावेळेला थोडीशी फंबल झाले आणि पाहता पाहता 1 रन बाईच्या स्वरूपात मेल बॅटची ग्रीप बदलली होती. आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 वर जाऊन पोहोचले गेले. मनीष निजाई सध्या पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये साहिल पाटील यांच्या जागी. 3rd डे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या 5th डेला आहेत. आणि त्यानंतर मुनीत कुडू बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट. यानंतर अपोलो चिंचणी स्वतः आयोजन करते आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये हळूहळू प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या दिशेने त्यांची पावलं थिरकायला लागलेत. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 रन्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. प्रगतीपथावर पहिलं षटक 17 नंबरची जर्सी परिधान करणारा फलंदाज कनक. काय कनकने बॅटिंग केली होती पहिल्या दिवसामध्ये. ज्या पद्धतीने त्याच्या बॉडी लँग्वेजवरून वाटतच नव्हतं की हा एक बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर असेल. परंतु या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. वय वर्ष 17 आणि 17 नंबरची जर्सी परिधान केले. अप्रतिम चांगला यशस्वी जयस्वाल ची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतोय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. 54 रनचं टार्गेट सेट केले गेले आणि या 54 रनचं टार्गेट सेट करत असताना सावध पवित्रा घेत आहे. सध्या आपण पाहत आहे 6 षटकांचे सामने आहेत. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. वेल ट्राय, अतिशय चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नाने यश काही मिळालं नाही. परंतु हरकत नाही, प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने काय ट्राय केले गेले होती. जर हा झेल झाला असता तर एक बेस्ट कॅच आजच्या दिवसातील ओळखला गेला असता. यज्ञेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिली आतापर्यंत. निसर्गरम्य अशा वातावरणात स्पर्धेचा आनंद घेत आहे सगळे प्रेक्षक वर्ग. मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू हुशार होतोय. फलंदाज बाद यज्ञेच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. अतिशय चांगला झेल टिपला गेला. फ्लिक केलं होतं या बॉलला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटचा स्विंग चांगला होता परंतु टायमिंग थोडंसं कदाचित यावेळेला कमी पडलं आणि सरळ बॉल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची चूक केली नाही आणि पहिला धक्का पाहायला मिळतो जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी या टीमला. 54 रनचं टार्गेट सेट करत असताना एका साईडला आपण पाहिलं तर धाकटी डहाणू आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज प्रीतम बारीच्या अनुपस्थितीत संघ खेळताना पाहायला मिळतोय. खुशल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल होता. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कनक फार वेगाने निघून गेले होते. डेंजर एंड कडे होते. कदाचित या वेळेला जर डायरेक्ट हिट झाला असता तर डेफिनेटली इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती
आणि यतीश थांबोरे त्या ठिकाणी सज्ज होतेच, नो डाऊट अबाउट इट. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकांचा खेळ झाला आणि 3 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. काय डाईव्ह मारली होती स्वतःची विकेट वाचवण्यासाठी. आता मात्र 30 बॉल आहेत आणि 30 बॉलमध्ये 51 रनची आवश्यकता आहे. गावदेवी माता चिंचणीच्या या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान सध्या आपण पाहत आहेत. केतनजी पांचाळ साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं. असं कोणत्याही संघाने सांगितलं नसेल की आम्हाला इथे कमी ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळालेत. प्रत्येक संघ सांगत असेल की यस डेफिनेटली चला चिंचणीच्या मैदानात 6-6, 5-5 षटकांचे सामने होतात. जर वेळेच्या अभावी जर अंधार पडला तर तुम्हाला 3-3 षटकांचे सामने खेळायला मिळतात. त्याचं कारण एकमेव असं राहिलं की ऐन वेळेला टीमने सुद्धा सांगितलं की आम्हाला खेळायचं आहे, आमची इच्छा आहे. भले आम्ही पूर्ण फीस देऊ शकतो, परंतु आयोजकांनी ते मान्य केलं नाही. आयोजकांनी सांगितलं तुम्ही या खेळा, जी काही आहे एंट्री फीज ते आपण कमी करू, ॲडजस्टमेंट करू, परंतु तुमच्या होकाराला आम्ही नाकार देणार नाहीये. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये हेच महत्त्वाचं असतं की कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा त्या आयोजकांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या माणुसकीने मोठी होत असते. आणि तीही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेचं नाव आहे एकता चषक. अन्यथा ऐन वेळेला तुम्ही पाहिलंय, मी सुद्धा पाहिलेलं आहे, वाडा तालुक्यामध्ये 1.5-1.5, 2-2 लाखाच्या स्पर्धा होतात. कधी कधी 1-1, 2-2 षटकांचे सामने मी समालोचन करताना पाहिलेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेचा मी आवर्जून उल्लेख करेन की एकता चषक तुम्हाला 6 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत. प्लेन मैदान मिळतं. अगदी मात्र समुद्र जवळ आहे आणि गोव्याच्या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. परंतु हे गोव्याचं ठिकाण नाहीये, तर हे पालघर जिल्ह्याचं ऐतिहासिक पर्यटन स्थळ ज्याला मानलं जातं ते चिंचणीचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या खरोखरच आयोजकांना आणि चिंचणीकरांना मानाचा सलाम असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता, चाफ करण्याचा प्रयत्न केला गेला होता, वाईट यॉर्कर. आणि कणकची जी बॅटिंग जी आपल्याला पाहायला मिळते, यस नो बॉल आणि नो बॉल पंच या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. कदाचित पॉपिंग क्रीजचा हा नो बॉल असावा. यस, आणि यतीश तामोरे दर्शवतायत की पॉपिंग क्रीजचा हा नो बॉल आहे. तुम्ही जे अलाव जे आहे ते फिल्डर ते तुम्ही ठेवू शकता, परंतु तिथून जर नियमांचा उल्लंघन केला तर तिथे पनिशमेंट मिळेल आणि तेच केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. फ्रीडचा बॉल वेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. पंच हार्दिक तामोरे हेच विचारपूस करतायत की खेळपट्टीच्या बाहेर आहे की वाईड लाईनच्या अगोदर. बॉल यावेळेला डिलिव्हर्ड झालाय आणि पंच विचारपूस करत असताना, सल्ले मसलत करत असताना हार्दिक तामोरे आणि यतीश तामोरे विचारपूस करतायत. आणि इथे परफेक्ट यावेळेला यतीश तामोरे यांनी टप्पा दाखवला की खेळपट्टीच्या बाहेर नाहीये, ऑन दी लाईन किंवा लाईनच्या अगोदर आहे. आणि त्यामुळे लगेच पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल यावेळेला तुम्ही घोषित करू शकता. चांगलं डिसिजन आहे. पण एक कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते आणि इंटरनॅशनलमध्ये क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलेलं आहे की 32-33 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होतात. आणि सकाळच्या वृत्तपत्रामध्ये ही चूक घडली पंचांकडून, ही सुद्धा तुम्ही पाहिलेली आहे ठळक बातम्यामध्ये. हे तर नॉर्मल आहे. फ्रीडचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, मात्र चार्ज होते यावेळेला विकेट किपर. अन्यथा काही फिल्डर किंवा विकेट किपर थोडेसे कुठेतरी सेलिब्रेशन करण्याच्या नादामध्ये असतात, बॉल उडवतात आणि अशा वेळेला 2 ते 3 धावा सुद्धा येतात. हे मी पाहिलेलं आहे. अर्षद मेमन उर्फ होंडो यांच्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला समालोचन करण्यासाठी त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं गेलं होतं कुडूस प्रियदर्शनी चिंचघरच्या मैदानात, त्यावेळेला एकाच बॉलवर फ्रीडच्या 5 धावा पळून काढल्या होत्या. हे सुद्धा रेकॉर्ड पाहायला मिळतात. भरपूर वेळा घडलेला आहे. 1-2 धावा येतात, नॉर्मली 3 धावा येतात, 4 धावा येतात कधी कधी, कारण त्या मूडमध्ये असतात की विकेट मिळाले. चांगला बॉल होता यावेळेला. सुपर लेन लाईन तर आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. 54 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. 48 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. गोलंदाज पुनश्च एकदा
ज्यालचा या वेळेला हा बॉल खराब लेंथ त्यावर ओळखलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं हुकच्या फटक्यात. 6 धावा बुक केलेत. षटकार. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तब्बल जर आपण पाहिलं तर 12 या धावसंख्येवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. जहालच्या या बॉलवर पनिशमेंट. अप्रतिम गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट सध्या दाखवत असताना आपण पाहत आहेत. फॉरवर्ड डिफेन्स खेळलं गेलं, तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी वर्सेस धाकटी डहाणू या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ऑन साइडला वाह काय फटका खेळलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. यशस्वी जयस्वाल कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता एकता चषक षटकार. दिस इज अ क्लास बाय कनक. काय बॉलवर यावेळेला प्रतिहल्ला बॉल केला होता. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि तसंच बॉल ला पाठवून दिलं डीप मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. कणखर षटकार पाहायला मिळाला. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. ज्यालचं सध्या या वेळेला महाग षटक पाहायला मिळतं. 16 धावा आलेत. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळले गेले. पाक कनक किती रिलॅक्सेबल खेळतोय. जसं लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने आणि प्रॉपरली लेदर क्रिकेट खेळण्याचा हाच अनुभव असतो. तुम्ही यशस्वी जयस्वालला पाहिलं असेल ज्या पद्धतीने तो रिलॅक्सेबल क्रिकेट खेळताना सातत्याने पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने कणकची जी बॅटिंग आहे ते ॲब्सोल्युटली सुपर पाहायला मिळते. 20 रन झालेत. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहिलं तर 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर 17 रन वसूल केले गेलेत. मेरिटवर खेळलेत आणि त्यामुळेच धावांचा वेग वाढताना सातत्याने पाहायला मिळाला. 2 षटकार आले. त्यामध्ये नो बॉल, वाईट बॉल अशा पद्धतीने एक्स्ट्रा स्वरूपात सुद्धा धावा खर्च झाल्या आणि त्यामुळे धावांचा वेग वाढत गेला. कारण जेवढे तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहतील तेवढ्या धावा या ऑटोमॅटिकली येत राहणार. जसं एखादा किराणा स्टोअर जर बाजूला असेल आणि तिथे तो किराणा स्टोअर बंद असेल तर त्यावेळेला गिराईक जाणार नाही. आणि जर किराणा स्टोअर जर चालू झाला तर तिथे गिराईक ऑटोमॅटिकली जाण्यास सुरुवात होते. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही खेळपट्टीवर राहा, तुम्हाला ऑटोमॅटिकली धावा येत राहणार. नो डाऊट अबाउट इट. हे क्रिकेटचं रहस्य आहे. सिंगल डबल हे क्रिकेटमध्ये बेसिक आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. तसंच खेळाडूंचं आहे. तुम्हाला प्रॉपरली खेळपट्टीवर राहता आलं पाहिजे. मग 6 षटकांचे सामने आहेत. तुम्ही 3 षटकं जर प्रॉपरली खेळलेत डेफिनेटली धावा आपल्या संघासाठी स्वतःसाठी बनतील. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. 1 रन मिळेल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कनकच्या बॅटमधून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संघाची धावसंख्या 21. विजयासाठी अजून सुद्धा 33 रनची आवश्यकता. येणारे बॉल 23. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर सत्यम. जर 3 विकेट घेतले मनीष निजाई तर आपण म्हणू शकतो सत्यम शिवम सुंदरम. सध्या तरी आपण पाहिलं तर या वेळेला गोलंदाजी मार्कवर सत्यमने पहिलं षटक 2 रन फक्त हाताळले गेले होते. त्यामध्ये एक कदाचित लेग बाईचा असेल
आणि त्यामुळे सत्यमची गोलंदाजी चांगली यावेळेला पाहायला मिळते. आज प्रत्येक टीमला विनंती करेन की थोडंसं स्पीडअप करा, कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. वा, इनफिल्डच्या वरून बिटवीन द गॅप मध्ये दोन फिल्डरला भेदून बॉल निघून जाईल. नेत्रदीपक खणखणीत सुस्वागतम, एकता चषक चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 25 रन. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 29 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. सत्यमने चौकार दिल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन काय असतं, पलटवार कसा करायचा याचं प्रत्यय दाखवलं. चिप शॉट खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरला. ट्रू कव्हर खेळत असताना फिल्डर लॉंग चेस करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला जीवाची आकांक्षा केली, बॉलला स्टॉप केलं, 2 रन आपल्या संघासाठी सेव्ह केल्या आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27 धावा. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. आता 27 रनची आवश्यकता आहे. चांगलं कॉन्ट्रीब्युट सुद्धा चांगले केले गेले. एका साईडला कणकला आपण पाहतायत, अगदी आरामदायक बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. उद्याचं भवितव्य आहे चिंचणी गावातील. 16 बॉल मध्ये 20 रन. आतापर्यंत 16 बॉल मध्ये 27 रन आलेत. यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर नाहीये, परंतु फॉरवर्ड डिफेन्स ज्या पद्धतीने खेळला गेलाय, 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु इथे एकच रनवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. एकता चषक 2026 आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सत्यम एका साईडला कनकला आपण पाहतायत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान आणि या मैदानाशी, वातावरणाशी निगडीत असलेले सर्व खेळाडू. कनक काय बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कोणत्या बॉलला कसं प्लेसमेंट करायचं, कोणत्या बॉलला कसं टार्गेट करायचं, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज करायचं, हे ज्या ज्या फलंदाजांनी जाणलं तो परिपक्वतेचा फलंदाज झाला. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. 8.33च्या सरासरीने खेळावं लागेल. या आपण डीजे संगीत खूप घाई होते सध्या तरी. पप्पू या आपण त्यांच्या माध्यमातून ऐकू. ड्रॉप बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. अठरा बॉल आणि 25 रन. आवाज सेट करा ना, कुठे आवाज सेट करा ना.
18 बॉल आणि विजयासाठी 25 रनची आवश्यकता आहे. साहिल गोलंदाजी मार्कवर येताना एका साईडला कनकला आपण पाहतायत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, शैलीदार फलंदाज आहे. पायावरचा बॉल जरूर होता. पंचांकडे अपील केली गेली, परंतु पंचांनी मात्र यावेळेला सहमत झाले की थोडासा कुठेतरी यावेळेला स्पर्श होऊन गेला आणि सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. 17 बॉल आणि 25 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. लो फुलटॉस बॉल होता, मात्र यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं नाही आणि पाहता पाहता एक रन इन्क्लूड केली जाईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते जवळजवळ 30 या धावसंख्येवर. 24 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. एकता चषक 2026. चोवीस रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस बॉल ऑन साईडला. वाह, व्हॉट अ शॉट बाय खुशलच्या बॅट मधून. मात्र एक कणखर दर्जेदार षटकार येताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. एकता चषक षटकार. क्लास क्लास दाखवला यावेळेला खुशलच्या बॅट मधून. फुल टॉस बॉल, जैसी गेंद वैसी नसीहत. तोहफा आया कबूल किया. चांगला बॉल यावेळेला डिलिव्हर करत असताना आपण पाहताय सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना एकंदरीत विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये 18 रन. 14 बॉल 18 रन, 18 बॉल 18 रन, 15 बॉल 18 रन, 18 बॉल 13 रन. जेव्हा असं समीकरण येतं ना त्यावेळेला हाय व्होल्टेज मॅचेस पाहायला मिळतात आपल्याला. त्यावेळेला बॅटचं फेस ओपन जरूर केलं गेलं होतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. एक रन डेफिनेटली मिळेल खुशलच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 17 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आहेत. 13 बॉल मध्ये 17 रन. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज. जेव्हा कॉम्बिनेशन जोडी असते त्यावेळेला थोडीशी त्रस्तदायक असते. फिल्डर चेंज करावे लागतात. जो फिल्डिंग मध्ये बेताज आहे त्या फिल्डरला बरोबर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी त्याला तिथे ठेवावंच लागतं. हे आपण सातत्याने पाहिलंय. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर कधी 3 फिल्डर इथे येतील, कधी 4 फिल्डर तिथे जातील. हे आपण सातत्याने पाहिलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद आणि यस, विकेट डाऊन. हार्दिक तांबोरे यांच्या मनामध्ये कोणताही संदेह नाही आहे आणि कणकचं यावेळेला मी कौतुक करेन की त्याने पंचांकडे जरा सुद्धा वळून पाहिलं नाही की बॉल एक्झॅक्टली कुठे लागलाय, कुठे नाही लागलेला आहे. याकडे लक्ष न देताना त्याला माहिती आहे मी मिडल स्टंपला बरोबर खेळलो होतो. त्यासाठी मात्र यावेळेला फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. 12 बॉल 17 रनची आवश्यकता असेल. येणारे 12 बॉल 17 रनची आवश्यकता.
सामना रफ अँड टफ सध्या पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विघ्नेश. नेहमीच मात्र यावेळेला मेहर सर सांगतात की विघ्नहर्ता, परंतु आज विघ्नेशला काहीतरी करून दाखवावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्वाची गोष्ट असते की तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात याचा विचार केला जात नाही. सर सीसीएल ला सेंचुरी मारली होती. क्या बात आहे. सीसीएल मध्ये सेंचुरी मारणारा हा खेळाडू आहे. 9व्या क्रमांकावर येऊन ते सुद्धा एवन जोडी आम्हाला सांगतायत. म्हणजे हीच एवन जोडीची खूप खासियत आहे. 2 बॉल मध्ये 11 रन. फायर पास्तळ आंबट गोड या मैदानात. कारण ते आंबट गोड मैदान का म्हटलं जातं, कधी सुख कधी दुःख त्या मैदानात येत असतं. कभी खुशी कभी गम. यंदाच्या वर्षात मी ते अनुभवलंय आणि त्यामुळे त्या मैदानाला आंबट गोड मैदान सुद्धा ओळखलं जातं. आणि खासदार चषकामध्ये 2 बॉल 11 रनची आवश्यकता असताना विघ्नेशने मात्र चांगल्या पद्धतीने त्या 11 धावा पूर्ण केल्या होत्या. परंतु आता सिच्युएशन वेगळी आहे. आता इथे मात्र करावंच लागेल. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. चांगला फटका खुशलच्या बॅट मधून इनसाइड आउट. मिड ऑफला मात्र यावेळेला सरळ बॉल निघून जाईल. चौकारासाठी काय खुशलने स्ट्रोक खेळलाय. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल शॉट. चौकार. 11 बॉल आणि 13 रन. 11 बॉल 13 रन हे सामन्याचं समीकरण. जबरदस्त यावेळेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काल वीरेंद्र बाबरेला आपण पाहिलं, त्याच्या नावावर सुद्धा एक शतक होतं. कालच्या दिवसात त्याची खेळी अक्षरशः मात्र बॅकफुटला गेली होती. त्यामुळे प्रेझेंट काळामध्ये तुम्ही काय करता त्याला फार महत्व आहे. सातत्य. चांगला बॉल होता. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, सत्यमच्या हातामध्ये विसावला. आणि पाहता पाहता आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झाले होते, परंतु कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. एक्झॅक्टली बॉल सोडला. बॅटची एज असावी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42. 42 या धावसंख्येवर 12 रनची आवश्यकता आहे. आदरणीय अमितजी केने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या बॉलला लिफ्ट केलं गेलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 43 रन 43. आता विजयासाठी जर आपण पाहिले तर 11 रन. 9 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट, परंतु फसलेत आणि विघ्नेशला मात्र परतावं लागेल. यासाठीच मी उल्लेख केला होता. सीसीएल मध्ये जरी शतक मारलं, 2 बॉल 11 जरी आल्या, परंतु प्रेझेंट काळामध्ये काय हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 8 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि विजयासाठी 8 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 11 रन. नवीन फलंदाज मिस्टर रोहनला धाडलं गेलंय. एका साईडला धाकटी डहाणू, तर एका साईडला आपण पाहताय जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी.
याच गावातील एक चांगला संघ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल शॉट थर्ड मॅनला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने 44 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये 10 रन. फक्त आपण म्हणू शकतो की इझिली आहेत, होऊ शकतात, खुशल आहे, सेट बॅटर आहे, परंतु तसं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रॅक्टिकली काय महत्वाचं आहे हे फार महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. मयूर तामोरेने 45 धावा केल्या होत्या. 1 बॉल 5 वर मॅच आली होती. 8वा ती मॅच ऑन साईटला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेला फंबल झालेत आणि 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. मोमेंट शिफ्ट झाले. एक रन्स खूप महत्वपूर्ण असते. आता 6 बॉल आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 8 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांसाठी करायची आहे. तत्पूर्वी आपण दर्शन डीजे यांच्याकडे वळूया. आठ रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघांकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस. जरी आज प्रीतम बारी मात्र या सामन्यामध्ये नसला तरी सुद्धा तो ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असेल. 110% आहे. कारण आपल्या गावाचा संघ खेळतो, आपल्या मित्रांचा संघ खेळत असताना पाहायला मिळतो. हे प्रीतम बारी सातत्याने जाणत असताना पाहायला मिळतो. एखाद्या चांगल्या खेळाडूला त्याची जाण असते. कारण 2 गोष्टी आपल्या शाळेमध्ये शिकवल्या गेल्या आहेत आपल्या गुरुजनांनी, कृतज्ञ आणि कृतज्ञ. या 2 गोष्टी जर तुम्ही बाळगल्या, त्यामध्ये कृतज्ञ हा शब्द जर आपल्या डिक्शनरीमध्ये आयुष्यभर पाळला तर तुमच्यापासून माणसं दूर होणार नाहीत. आणि जर कृतज्ञ हा जर आयुष्यात डिक्शनरीमध्ये पाळला तर नातेसंबंध सुद्धा तुम्हाला सोडून जातील. पहिलाच बॉल ऑन साइडला. वाह, फॉलिंग स्वीप, मॅग्निफिसंट शॉट, सुपर टायमिंग. दिस इज रोहन कोणालाच घाबरत नाही. मग समोरचा गोलंदाज कोण का नसो. 5 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काय स्ट्रोक खेळला गेला होता. आज रोहन जर इथे मॅच विन करून दिली तर रोहनच्या स्टेटसला हा डेफिनेटली षटकार त्याच्या राहील. इन्स्टाला सुद्धा व्हायरल होईल, यात मात्र शंका नाहीये. आणि व्हायरल करणारा एकच इथे तुमच्याकडे व्यक्ती आहे, तो सुद्धा मूर्तिलान कीर्ती महान मुनीत कुडू. मुनीत कुडू याच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. या वेळेला बॅटची एज होती, कॅच ड्रॉफ्ट. हा झेल खूप महत्वाचा होता. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल अलगत आला होता, परंतु इथे कॅच मात्र यावेळेला आपण पाहिलं तर ड्रॉप झाली. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये, चेसिंग कंपल्सरी आहे. कालच्या दिवसात बेटेगाव टीमने जो सामना जिंकला होता तो 8वा,
अप्रतिम सामना आपण पाहू शकला होता. खुशल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी होती, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर विजयी होत असताना 8 ते 10 वर्षानंतर पप्पू चांबरे यांनी जशी माहिती दिली की प्रथमतः सेमी फायनल मध्ये प्रवेश करताना संघ पाहायला मिळतोय. जे महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक धाकटी डहाणू टीम. 2 स्पेल मिस केले असतील या टीमने, यात ती मात्र शंका नाहीये. कधी कधी होतात चुका, कधी कधी एका खेळाडूमुळे सुद्धा आपण पाहिलं तर भरपूर सामन्याला मिस करत असतो, परंतु त्यापुढे आपल्यासमोर भरपूर उत्तरं असतात, ते शोधून काढावे लागतात. कॉंग्रॅच्युलेशन जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी टीम अँड हार्ड लक धाकटी डहाणू टीम. आपण आलात, वेळेवर खेळलात, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून एकता चषकाच्या आयोजकांकडून धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील हंगामासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. चला जाऊया मॅचच्या दिशेने. आता सेकंड मॅच आपण पाहू शकताय तर 2 टीम मध्ये अपोलो चिंचणी हा संघ 2 हात